मी मराठी मूवीच्या रिव्ह्यूज आणि रेकमेंडेशन तर नेहमीच करतो, पण आजच्या व्हिडिओमध्ये 3 अशी अंडररेटेड रोमॅन्टिक गाणी सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर तुमच्या आतला लव्हर पॉईंट नक्कीच जागा होईल. नंबर 3, चिंब भिजलेले. या गाण्याचे सिंगर होते शंकर महादेव आणि प्रीती कामत. हे गाणं बंद प्रेमाचे नावाच्या एका चित्रपटामध्ये होतं. हे गाण्याचं प्रेझेंटेशन भले किती ॲव्हरेज असो, पण गाण्याचे बोल, संगीत आणि सिंगरची आवाज ॲब्सोल्युटली बँग ऑन, जे आजही माझे फेवरेट आहे. नंबर 2, तू जिथे मी तिथे. हे गाणं फोटोकॉपी नावाच्या रोमॅन्टिक सिनेमामध्ये होतं आणि या गाण्याचे सिंगर होते स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल. फोटोकॉपी नावाची मराठी फिल्म डेफिनेटली अबो ॲव्हरेज फिल्म होती, पण एक फिल्ममधलं सर्वात पीक मुवमेंट होतं हे गाणं, जे मला अतिशय सुंदर वाटलं होतं. हे गाणं नेहमी माझ्या प्लेलिस्टमध्ये असतं, जे मी ऑन लूप ऐकतो. आणि आता फायनली नंबर 1 वरती आहे साजनी नावाचं रोमॅन्टिक गाणं, जे बॉलिवूड सिंगर शेखर यांनी गायलं होतं. एकदम साध्या कॅमेऱ्याने गाणं शूट केलं होतं आणि गाण्याचं ड्युरेशन अराउंड 3 मिनिटं 11 किंवा 12 सेकंड असेल, जे यूट्यूबवरती इन्स्टंट व्हायरल झालं होतं. हे गाण्याचे लिरिक्स आणि शेखर सरांची आवाज टोटली अमेझिंग होती आणि म्हणून हे गाणं माझं आजही पर्सनल फेवरेट आहे. थँकफुली हे गाणं कोणत्या चित्रपटामध्ये अजूनपर्यंत वापरलं गेलं नाही किंवा याचा रिमेक झाला नाही.